महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा, सूत्रांची माहिती, रखडलेली महामंडळं, जिल्हा नियोजन निधीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, निधीवरून मतभेद असतील तिथे आयुक्तांमार्फत तोडगा काढणार. जरांगेंनी आंदोलनाचा फेरविचार करण्याचं जरांगेंना आवाहन. 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र द्या. जरांगेंचं 28 तारखेपर्यंतचं अल्टिमेटम. चर्चेचा तपशील सरकारी शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिला. राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाच्या मुद्द्यावरून लक्ष वेधलं. महाराष्ट्र भाजपचं उत्तर. नवी मुंबईतील हॉटेल पवनच्या 50 लाखांच्या नुकसान भरपाईच्या दाव्यावर राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. फेर तपासणीत नियमांचं पालन आढळूनही निलंबन कायम ठेवल्याबद्दल एफडीएला हायकोर्टाचा सवाल. एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी राज ठाकरेंना भेटणार. तर सरकारकडून 86,000 कोटी रुपयांची थकबाकी मिळत नसल्यानं कंत्राटदारही राज ठाकरेंची भेट घेणार. बनावट पार्सल कॉल आणि कोडच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप हायजॅक करणाऱ्या सायबर टोळीचा सुळसुळाट. उत्तर भारतातील टोळी असल्याचा पोलिसांना संशय. सेलिब्रिटी नेत्यांच्या व्हॉट्सअॅप हॅक प्रकरणांची चौकशी करणार. कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे सरकार कांदा एक्सप्रेस सुरू करणार. राखीव साठ्यातील कांदा बाजारात उपलब्ध करून देणार. नाशिकमधून देशातील प्रमुख शहरांमध्ये कांदा पाठवला जाणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आज चीन भारत सीमाप्रश्नी बैठक. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत भारत चीन सीमा प्रश्नावर विशेष चर्चेचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.